सध्या अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यामध्ये ऑल इज नॉट वेल नसल्याची चिन्ह आहेत. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. या दोघांच्या लग्नाला 37 वर्ष झालेली आहे. दरम्यान अभिनेता गोविंदा 37 वर्षांचा संसार मोडणार असल्याच्या चर्चा असताना त्याने नीलम कोठारी या अभिनेत्रीवर व्यक्त केलेलं प्रेम, सुनीताशी त्यावेळी मोडलेला साखरपुडा आणि तिला दिलेला सल्ला या सगळ्या गोष्टी आता पुन्हा चर्चेत आहेत. काय आहे या चर्चा नेमकं जाणून घेऊयात सविस्तर. 1986 मध्ये गोविंदाने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवलं आणि त्यानंतर पुढची अनेक वर्ष त्याने फक्त यश आणि यशच पाहिलं. अपयश काय हे त्याला माहीतच नव्हतं. गोविंदाचा पहिला चित्रपट होता लव्ह 86. या चित्रपटामध्ये त्याची अभिनेत्री होती नीलम कोठारी. पहिल्या भेटीबद्दल बोलताना गोविंदानं सांगितलं की पहिल्यांदा त्यानं नीलमला प्राणलीला मेहताच्या ऑफिसमध्ये पाहिलं होतं. त्यावेळी काळाभोर लांबसडक केसांच्या अभिनेत्रीनं पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स घातलेली होती. त्यावेळी ती एखाद्या एंजल सारखी सुंदर दिसत होती. नीलमनं गोविंदाला चांगल्या प्रकारे हाय हॅलो केलं, पण गोविंदाला तिला उत्तर देताना घाबरायला होत होतं, कारण त्याला असं वाटलं की तिच्याशी बोलताना त्याचं इंग्रजी ऐकून ती हसेल. गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला होता. नीलमला मोठी स्टार व्हायचं होतं. तसंच तिचं बालपण आणि पुढचं शिक्षण हाँगकाँगमध्ये गेलेलं होतं. गोविंदा मात्र विरारचा छोकरा होता. दोघांच्या घरांमधल्या वातावरणामध्ये जमीन आसमानचा फरक होता. तरीही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. एवढंच नाही तर गोविंदा आणि सुनीता यांचा साखरपुडा झाला होता, तरीही नीलम आणि गोविंदांचं सूत जुळलं होतं. गोविंदाने 1990 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हा सगळा किस्सा स्वतः सांगितला होता. गोविंदा नीलमसाठी इतका वेडा होता की त्याला त्याची गर्लफ्रेंड सुनीता देखील नीलम सारखी व्हावी असं वाटायचं. तो अनेकदा सुनीताला नीलम सारखे कपडे घालायला आणि वागायला सांगायचा. त्यामुळे सुनीताला खूप राग यायचा. गोविंदाने स्वतः कबूल केलं की त्याला सुनीता सोबत गंभीर नातं नको होतं. त्याला फक्त एक गर्लफ्रेंड हवी होती. नीलम बद्दल बोलताना गोविंदा म्हणाले होते की आमच्या दोघांच्याही घरातलं वातावरण हे वेगवेगळं आहे. मात्र आम्ही दोघांनीही अनेक चित्रपट एकत्र केले. आम्ही एकमेकांना सेटवर तर भेटतोच. नीलम ही एक अशी व्यक्ती आहे जिला भेटल्यानंतर कुठल्याही माणसाचं हृदय चोरीला जाईलच. माझंही हृदय तिने चोरलंय. मी तिच्या प्रेमात आहे हे गोविंदाने जाहीरपणे मान्य केलं होतं. दरम्यान असं असलं तरीही सुनीता आणि त्याचं नातं एकीकडे आकार घेत होतं, कारण या दोघांचा साखरपुडाही झालेला होता. नीलमचा गोविंदावर किती प्रभाव आहे याची कल्पना सुनीताला त्यावेळी आली होती. सुनीताने सांगितलं होतं की एक काळ असाही होता की गोविंदा फक्त नीलम बाबतच बोलायचा. तिच्यावर किती प्रेम आहे ते सांगायचा. तो मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही याबद्दल सांगायचा. माझ्या मित्रमैत्रिणींनाही नीलमची महती सांगायचा. सुनीताबाबत बोलताना गोविंदा म्हणाला होता, मला सुनीता आवडायची. मी सुनीताला सांगितलं होतं की तू नीलम सारखी हो. त्यावेळी तिने मला सांगितलं की तू मला बदलण्याचा प्रयत्न करू नको. पण मग मी त्यानंतर गोंधळात पडलो होतो. मी कुणाला हो म्हणू, काय करू, मला हा प्रश्न पडला होता. त्यानंतर गोविंदाने सुनीता बरोबरचा साखरपुडाही मोडला होता. मात्र पुढे या दोघांनी लग्न केलं. गोविंदाच्या म्हणण्यानुसार त्याचं कुटुंब देखील नीलमला सून म्हणून पाहू इच्छित होतं. त्यांचे वडील तर नीलमला खूप आवडायचे आणि ती त्यांच्या घरी भेटायला सुद्धा आली होती. पण गोविंदांच्या आईनं वाटायचं की गोविंदाने सुनीताला दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. आईच्या आनंदासाठी गोविंदाने सुनीताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे नीलमला तिच्या कारकिर्दीमध्ये यशस्वी होण्याची महत्वाकांक्षा होती. गोविंदा जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय काढायचा तेव्हा ती तो टाळत राहायची. तिला नंबर 1 हिरोईन बनण्याची इच्छा होती आणि त्यासाठी ती कोणताही त्याग करायला तयार होती. गोविंदा आणि सुनीता या दोघांचंही नातं ते गोविंदा अभिनेता होण्याच्या आधीपासूनच सुरू झालं होतं. गोविंदाने सांगितल्याप्रमाणे त्याने सुनीताची नातं जोडलं होतं, पण त्याच्या आयुष्यामध्ये अनेक मुली येत होत्या. तो त्यांना डेट करायचा. रोमॅन्सचा प्रसंग करताना गोविंदाला सुरुवातीला दडपण यायचं, मात्र ते होऊ नये म्हणून तो सुनीताला डेट करत होता असंही त्याने सांगितलं होतं. एवढंच नाही तर त्याने हे देखील सांगितलं की नीलमशी मी पर्सनल लेवलवर जरा जास्तच गुंतलो होतो. तिच्याशी माझं सूत जुळलं होतं, मात्र तिला माझं लग्न झालं आहे हे मी तिला सांगितलेलं नव्हतं. एका प्रकारे हा तिचा सुद्धा छळच होता. सुनीताला मी एक दिवस सांगितलं की तुझ्या बरोबरचं नातं मी संपवतो आहे. मी तिच्याशी झालेला साखरपुडा सुद्धा मोडला होता. त्यानंतर सुनीता थेट नीलमला घेऊन आली. त्यावेळी आमच्यामध्ये वाद झाला. मी सुनीताला तिथून जायला सांगितलं आणि तिच्याशी नातं तोडलं आहे असंही सांगितलं. त्यानंतर मी विचार केला होता की नीलमशी लग्न करेल. मला नीलमशी लग्न करायचं होतं. मला वाटत नव्हतं की मी तेव्हा काही चुकीचं वागलो असंही गोविंदाने सांगितलं आहे. मात्र गोविंदाने हे देखील मान्य केलं की तसं काही घडलं नाही. मी आणि सुनीताने नंतर लग्न केलं. सुनीताशी लग्न करणं हे मला माझं कर्तव्य वाटलं. मी नीलमच्या प्रेमात होतो म्हणून सुनीताला दिलेलं वचन मोडणं मला योग्य वाटलं नाही. तसंच मला त्यावेळी हे देखील जाणवलं होतं की नीलमला स्टार व्हायचं होतं. तिचं करिअर तिला करायचं आहे. इतकं सगळं होऊन गेल्यावर आता ती काही आपल्याशी लग्न करणार नाही असंही गोविंदा म्हणाला होता. सुनीता आणि गोविंदा यांचं लग्न झाल्यानंतर नीलम हिने 2000 साली परदेशातील ऋषी सेठी याच्यासोबत लग्न केलं. ऋषी हे एका उद्योजकाचे पुत्र आहेत, पण दोघांचंही लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नीलम हिने 2011 साली अभिनेता समीर सोनी याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर 2013 साली दोघांनी एका मुलीला दत्तक घेतलं.
आता नीलम दुसऱ्या पतीसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.